पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळामध्ये गोवंश हत्येचं प्रमाण वाढलं. राज ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल. काँग्रेस काळात बीफ एक्सपोर्टमध्ये 9व्या क्रमांकावर असलेला भारत आता 2ऱ्या क्रमांकावर. राज ठाकरेंनी दिला दाखला. महायुतीचा जाहीरनामा उद्या दुपारी 12 वाजता प्रकाशित होणार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीरनामा सादर केला जाणार. मीरा भाईंदरमध्ये युती नसताना सुद्धा महायुतीचे बॅनर. मंत्री सरनाईकांकडनं मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी झळकले बॅनर. बॅनरबाजीमुळे नागरिकांमध्ये युतीबाबत संभ्रम. महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बीडच्या परळीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि एमआयएम एकत्र. भाजपनं तर आपला स्वतंत्र गट केला स्थापन. दोन्ही राष्ट्रवादी केवळ सत्तेसाठी एकत्र. पुण्यातल्या सगळ्या गुंडांना सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. राज ठाकरेंचा वाढवणजवळ विमानतळ बांधण्यास विरोध. नवी मुंबई आणि वाढवणला विमानतळ बांधणं म्हणजे मुंबई विमानतळाची जागा अदानीच्या घशात घालण्यासाठी रचलेला डाव. राज ठाकरेंचा दावा. उद्धव ठाकरेंनी मुलाखतीदरम्यान भाजपबद्दल केला मोठा दावा. एक दिवस भाजपचा पत्त्याचा बंगला कोसळणार. उद्धव ठाकरेंनी वर्तवलं भाकीत. लाडक्या बहिणींसाठी खुश खबर. बँक खात्यात जमा होणार 3,000 रुपये. देवा भाऊंकडून लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची भेट. सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल. मुंबईचं मोहम्मद लँड होऊ द्यायचं नसेल तर महायुतीचा आय लव्ह महादेव बोलणारा महापौर हवा. नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला. आमच्या नादी लागू नको एकेरी उल्लेख करत भाजपच्या महेश लांडगेंकडून अप्रत्यक्षपणे अजित पवारांना इशारा. अजित पवारांनी महेश लांडगेंचा भ्रष्टाचाराचा आका असा केला होता उल्लेख. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.